तुमच्या मुलांना जर तुम्ही प्ले ग्रुप केअर स्कूलमध्ये ठेवत असाल तर ही बातमी तुम्ही पाहायलाच हवी. कारण ही दृश्य पाहून तुमचं काळीजही हादरेल. तुमची मुलं प्ले ग्रुपमध्ये जात असतील तर ही दृश्य तुम्ही पाहाच. खारघर सेक्टर 10 मधल्या प्ले स्कूलमधली ही धक्कादायक दृश्य आहेत. 10 महिन्यांच्या या चिमुरडीसोबत ही शिक्षिका किती निर्दयीपणे वागते ते पहा. या चिमुरडीला ती उचलून फेकून देते, तिला बेदम मारहाण करते. ती चिमुरडी रडते तरीही तिचे हातपाय पकडून त्याला पुन्हा पुन्हा बेदम मारहाण करते. प्ले ग्रुप मधल्या या पुतना मावशीचा सगळा प्रताप CCTV मध्ये कैद झालाय. अफसाना असं या पुतना मावशीचं नाव आहे. अफसाना आणि पौर्णिमा निकम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. चिमुरडीला जखम झाल्यानं हा सगळा प्रकार समोर आलाय. त्यामुळे कामावर जात असाल आणि प्ले ग्रुपमध्ये आपल्या चिमुरड्यांना ठेवत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. आपल्या मुलाची योग्य काळजी घेतली जाते का नाही हे तपासून पहा. आपल्या मुलाच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. हद्दीमध्ये पूर्वा डे केअर आणि प्ले स्कूल आहे. त्या ठिकाणी रुचिता सिन्हा त्यांनी त्यांची 10 महिन्याची मुलगी रितिशा हिला डे केअरसाठी ठेवलेलं होतं. तो तिचा पहिलाच दिवस होता आणि संध्याकाळी ज्यावेळेस ती आई परत आली त्यावेळेस ती या मुलीला जखम झाल्याचं लक्षात आलं आणि ती वॉमिटिंग करत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टरकडे नेल्यानंतर तिला मारहाण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांकडे त्यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीवरून आपण डे केअर चालवणाऱ्या आणि त्या ठिकाणी मदत करणाऱ्या ज्या 2 महिला आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. चित्रा वाघ आपल्या सोबत आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या. चित्रा वाघजी, अत्यंत वेदनादायक आहे आणि किळस आणणारी अशी ही घटना आहे. काय काय करायचं आता ह्या गोष्टीला? खरं तर अतिशय दुःखद आणि वेदनादायक अशी घटना आहे की एवढ्या लहान मुलांना अशा पद्धतीने वागणूक दिली जाते प्ले ग्रुपमध्ये, जिथे की विश्वासाने त्यांचे आई वडील त्यांना सोडून जात आहेत. परंतु मला असं वाटतं की अनिकेत, ही काही पहिली घटना नाहीये. तुम्ही जर पाहिलं असेल तर एक 6-8 महिन्यापूर्वी सुद्धा असा प्रकार पाळणा घरांमध्ये जे मुलं ठेवतात आणि पाळणा घरात त्या महिला ज्या त्यांना सांभाळण्यासाठी असतात त्यांच्याकडनं याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीचे गुन्हे झालेले आहेत. पण त्यावेळेला सुद्धा आपली हीच मागणी होती की याच्यासाठी काहीतरी नियमावली असावी. ज्या पद्धतीने प्ले ग्रुप चालवले जात आहेत, पाळणा घरं चालवली जात आहेत, ही काळाची गरज आहे. आज महिला ज्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी धंद्यासाठी बाहेर जातात, त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी ही एक व्यवस्था आहे आणि त्यासाठी त्यांना काहीतरी नियमावली असणं गरजेचं आहे. आज सगळं राम भरोसे काम चालू आहे. आज ज्या मुलांशी थेट संबंध त्या महिलांचा येतो त्यांची आरोग्य तपासणी होणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यांचं बॅकग्राऊंड आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची एक उपाययोजना असावी तर हे प्रकार जे आहेत ते काही प्रमाणात कमी होतील असं मला स्वतःला वाटतंय. ज्या पद्धतीने मुलांच्या जीवाशी खेळलं जाते, तर आज काही कमी जास्त झालं असतं तर त्या आई काय झालं असतं, त्यांनी कधी स्वतःला ते माफ करू शकले नसते. हे फक्त परिस्थितीची अपरिहार्यता म्हणून या पाळणा घरांमध्ये आणि प्ले ग्रुपमध्ये मुलांना ठेवलं जातं. परंतु तिथे या पद्धतीने जर मुलांना वागणूक मिळत असेल तर मग मात्र फार कठीण आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी नियमावली असावी आणि फक्त नियमावली नाही, ते चेक करण्यासाठी एखादं भरारी पथक सुद्धा असावं की नक्की त्या पाळणा घरात चाललंय काय, मुलांना त्या सुविधा पुरवल्या जात आहेत का. कारण ही पण एक सर्व्हिस प्रोव्हायडरच आहे, त्यांना पैसे देतो आणि त्या पद्धतीने ते मुलांना सांभाळतात. तर त्या पद्धतीची एखादी उपाययोजना असावी असं मला वाटतं. नक्की चित्राताई, खूप खूप धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया दिली. जय महाराष्ट्राला. तर एखादी नियमावली असावी, एखादं भरारी पथक असावं, अशी ही काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे, असं मत व्यक्त केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांनी. अत्यंत गंभीर अशी दृष्ट आहेत. निर्दयीपणे एक लहान मूल ज्याच्याशी आपण खेळतो आणि ज्याला गोंजारतो त्या लहान मुलाला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारलं जात आहे, फेकलं जात आहे. कुठलीही भावना नाही त्या व्यक्तीकडे. अक्षरशः पुतना मामीपेक्षा वर्तान हे असं वागणं आहे आणि अत्यंत निर्दयी आणि अत्यंत काळीज हेलवणारी अशी ही दृश्य आहे. दरम्यान या मुलीच्या वडिलांनी, या चिमुरडीच्या वडिलांनी पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत. काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रशी बोलताना पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांनी केलाय. ऐकूयात काय म्हणतायत या चिमुरडीचे वडील. जी, आपको ये पूरा वाकया कब पता चला, कब आपको पता चला कि आपकी बच्ची जिस प्ले स्कूल में है वहाँ पे एक आया इस तरह का बर्ताव कर रही है? मुझे पहले से ऐसा कोई जानकारी नहीं थी. उस दिन मैंने जब देखा इसको तब मुझे
बच्ची के चेहरे पे चोट के निशान थे, तब भी मुझे इज्जत का सुबह नहीं हुआ। लेकिन जब डॉक्टर ने बोला कि इसके साथ अब्यूज हुआ है, तब मुझे पता चला। और उसके बाद जब सीटी स्कैन कराया तो ऐसा मुझे पता चला कि उसके स्कल में फ्रैक्चर होकर हेमरेज हुआ है। लेकिन रजत जी, इसके बाद आपने क्या किया? फिलहाल पुलिस स्टेशन में कोई कंप्लेंट या फिर शिकायत की गई है? पुलिस किस में तरह हमने के आगे? कल FIR ऑलरेडी हमने कर दी है ओनर और मेड के खिलाफ। लेकिन रजत जी, इस तरह का वाकया पहले भी हो चुका है। कहीं ना कहीं आपको लगता है कि आपके साथ जो किस्सा हुआ, जो घटना हुई, दुखद घटना है, लेकिन इसके बाद महाराष्ट्र के या फिर देश के हर एक पेरेंट ने इस बात को लेकर काफी चौकन्ना रहना चाहिए? यस, चौकन्ना रहने की जरूरत है, बिल्कुल जरूरत है। कि मतलब हर एक आदमी जो किसी भी डे केयर में जो किसी को भी नौकरी देता है, उसके बारे में पूरा पुलिस वेरिफिकेशन, उसका मेंटल स्टेट का चेकअप होना चाहिए। जो मेरी बेटी के साथ हुआ है वो किसी नॉर्मल आदमी ने किया। वो जो आया थी वो मेंटली सिक थी, अटेम्प्ट टू मर्डर किया उसने, उसके ऊपर अटेम्प्ट टू मर्डर का केस लगा। रजत जी, एक और सवाल आपसे पूछना चाहूंगा। बहुत सारे प्ले ग्रुप्स चलते हैं, बहुत सारे क्रैश चलते हैं जहां पर लाइसेंसिंग नहीं होता, कहीं ना कहीं ये अनऑथोराइज्ड और इलीगल है। आपको क्या लगता है कि इस तरह के सारे चीजों पर कुछ सरकार की मॉनिटरिंग होनी चाहिए? बिल्कुल, सरकार की फिल्टरिंग होनी ही चाहिए। सरकार को हर जगह देखना चाहिए जहां जहां बच्चे इन्वॉल्व हैं, चाहे वो नर्सरी स्कूल हो, चाहे प्ले स्कूल हो, चाहे डे केयर हो, वहां सरकार का सख्त एकदम कायदे कानून सरकार को बनाने चाहिए। उसका निरीक्षण सरकार को कायदे से करना चाहिए कि ऐसे कोई भी घटना किसी के साथ होना। रजत जी, एक आखिरी सवाल, फिलहाल आपकी बेटी की स्थिति कैसी है? क्या डॉक्टरों ने क्या कहा है? नहीं, डॉक्टरों ने बोला है कि चोट इंटरनल है और उसको जो है हेमरेज हुआ है ब्रेन में, और उसको हील होने में टाइम लगेगा। लेकिन वो पूरे टोटल शॉक स्टेट में है। वो एकदम ना कुछ खा रही है, ना कुछ पी रही है, चौंक जा रही है, डर के उठ जा रही है 15 मिनट सोने के बाद। तो हालत तो बहुत उसकी बेकार है। क्या लगता है आपको इस तरह की आया के खिलाफ क्या सजा होनी चाहिए इसको? जो अटेम्प्ट टू मर्डर का केस अभी पुलिस ने जो FIR किया है, दैट इज रियली वेरी लीनियंट FIR। वो FIR बस FIR करने के नाम पे की गई है। जो चार्जेस लगाने चाहिए थे एक्चुअली उन्होंने नहीं लगाए। क्या आपको लगता है कि पुलिस ने इस चीज को लेकर काफी ज्यादा मतलब वर्कआउट नहीं किया? पुलिस ने कहीं ना कहीं कुछ छोड़ दिया है चीजें? यस, ध्यान नहीं दिया पुलिस ने? यस, ध्यान नहीं दिया पुलिस ने। जितना देना चाहिए था, जितना क्रिटिकल मैटर था, उसके हिसाब से ध्यान नहीं दिया। क्या किया पुलिस ने आपके साथ? कुछ पुलिस ने पुलिस को कल 4 बजे हमने बोला कि फुटेज में हमने देखा इस आया ने मेरी बेटी को ऐसे मारा है। उसके बाद FIR दर्ज करने में पुलिस ने रात में 2 बजे आधी रात के। तर तुमची मुलं प्ले ग्रुपमध्ये असतील तर ही दृश्य नक्कीच बघा। खारघर सेक्टर 10 मधल्या प्ले स्कूलमधली ही धक्कादायक दृश्य आहेत, चीड आणणारी दृश्य आहेत। 10 महिन्यांच्या या चिमुरडीसोबत ही शिक्षिका अत्यंत निर्दयीपणे वागतेय। चिमुरडीला उचलून फेकलं जातंय, लाथ मारली जाते तोंडावर, बेदम मारहाण केली जाते। ती चिमुरडी रडते, मात्र त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये। तिचे हातपाय पकडून तिला पुन्हा पुन्हा बेदम मारहाण केली जाते। प्ले ग्रुपमधली ही पुतना मावशीपेक्षाही निर्दयी, निष्ठुर आणि क्रूर अशी ही आया म्हणावी लागेल, कारण हा सगळा प्रकार सुदैवानं CCTV मध्ये कैद झाला। मात्र ही जी चिमुरडी आहे तिच्या ब्रेन हॅमरेज झालेला आहे असं तिच्या वडिलांनी सांगितलं। अफसाना असं या अत्यंत निर्दयी क्रूर अशा आयेचं नाव आहे। पुतना मावशीपेक्षा अत्यंत क्रूर असं तिचं वागणं आहे। अफसाना आणि पौर्णिमा निकम या दोघांना आता पोलिसांनी अटक केली आहे। मात्र ही अत्यंत मन हेलवणारी आणि धक्कादायक अशी दृश्य आहेत। 10 महिन्यांच्या चिमुरडीसोबत असं कोणी वागू तरी कसं शकतं असा सवाल तुमच्याही मनात आला असेल, कारण अत्यंत निर्दयीपणे वागणे आहे। कोणासोबतही अशा प्रकारे एक लहान बाळ आहे त्याला उचलून फेकून दिलं जात आहे, बेदम मारहाण केली जाते, तोंडावर लाथ मारली जाते, ती चिमुरडी रडते, मात्र त्याकडे लक्ष न देता तिचे हातपाय पकडून अक्षरशः बेदम मारहाण करण्यात येते। मुलं पाळणाघरात सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा समोर आलंय, त्यामुळे जय महाराष्ट्रनं काही सवाल उपस्थित केलेत। प्ले ग्रुपच्या इतर मुलांना गोंगीचं औषध तर दिलं नाही ना? पोलिसांनी तक्रार गांभीर्यानं का घेतली नाही? पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल कारवाई का नको? अवैध पाळणाघरांबाबत सरकारची भूमिका काय आहे? अवैध पाळणाघरांवर सरकार कारवाई करणार का? आया किंवा केअरटेकरच्या नेमणुकीसाठी चाचणी का नको?
नवी मुंबईच्या प्ले ग्रुपमधलाच हा प्रकार नाही, पण याआधीही राज्यात अशा घटना उघड झाल्या होत्या. पुण्यात 2014ला असाच एक प्रकार समोर आला होता. 11 महिन्याच्या बाळाला एका पुतना मावशीनं अशीच बेदम मारहाण केली होती, पण सीसीटीव्हीमुळे या दुष्कृत्यांचा पर्दाफाश झाला होता. हॅप्पी नावाच्या या 11 महिन्यांच्या बाळाला या महिलेनं बेदम मारहाण केली होती. हॅप्पीला सांभाळण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी केअरटेकर ठेवली होती, पण ही केअरटेकरच पुतना मावशी निघाली. दोन घटना आहेत. एकीकडे आपण बघतोय नाशिकची घटना आहे, तर दुसरीकडे पुण्याची घटना आहे, माफ करा, तर दुसरीकडे नवी मुंबईची घटना आहे. नवी मुंबईच्या प्ले ग्रुपमधला हा प्रकार काही पहिला नाही आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांना जर तुम्ही प्ले ग्रुप केअर स्कूलमध्ये ठेवत असाल तर अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही ही दृश्य पहा, कारण अत्यंत खारघर सेक्टर 10 मधल्या प्ले स्कूलमध्ये ही धक्कादायक दृश्य आहेत. 10 महिन्यांच्या चिमुरडीसोबत ही शिक्षिका निर्दयीपणे वागते. दुसऱ्या दृश्यांमध्ये ही जी पुण्यातली दृश्य आहेत त्या ठिकाणी घरची आया ह्या एका लहान 11 महिन्याच्या बाळासोबत अत्यंत निर्दयीपणे वागते. खारघरमधली ही जी दृश्य आहेत ती मनाला चटका लावणारी आहेत. चिमुरडीला उचलून फेकून दिलं जातंय, तिला बेदम मारहाण केली जाते. ती चिमुरडी रडते तरीही तिचे हातपाय पकडून बेदम मारहाण केली जाते. प्ले ग्रुपमधल्या या पुतना मावशीचे हे दोन्ही प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेत. अत्यंत निर्दयीपणे, अत्यंत क्रूरपणे आणि मनाला चटका लावणारी एखाद्या लहान मुलाला आपण कशा प्रकारे जपतो, आणि दुसरीकडे या आया ज्यांच्यावर जबाबदारी टाकलेली असते पालकांनी विश्वासाने, त्याच आया या लहान बाळांशी अत्यंत क्रूरपणे वागतायत आणि अत्यंत मन हिलवून टाकणारी ही दृश्य आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. खारघरमध्ये पूर्वा प्ले स्कूलमध्ये रुचिका सिन्हा यांच्या 10 महिन्याच्या मुलीला रितिशाला जी मारहाण झाली ती अतिशय निंदनीय आहे, अतिशय क्रूर आणि निर्घृण आहे. त्या मुलीच्या मारहाणीबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि मी स्वतः तिथल्या अधिकाऱ्यांशी, पोलिसांशी, डॉक्टरांशी संपर्क माझ्या डिपार्टमेंटनी साधून माहिती घेतलेली आहे. IPC 325 तर त्यांच्यावर गुन्हा, JJ ऍक्टचा सेक्शन 25चा गुन्हाही दाखल केलेला आहे. त्या आयाचं नाव अफसाना शेख आहे आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना कडक शिक्षा होईल याची आम्ही पूर्ण खात्री देतो. आणि या पाळणाघराच्या संदर्भातही काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील, त्यांची परवानगी असेल, इलिगल असेल, लीगल असेल, याची सुद्धा पूर्ण आम्ही माहिती घेत आहोत. अशा प्रकारचे प्रकार घडू नये याच्यासाठी सर्व पाळणाघरामध्ये CCTV कॅमेरे हे मॅन्डेटरी आणि कंपल्सरी करण्याचा निर्णय आज आम्ही घेत आहोत. लवकरच तो निर्णय जारी होईल आणि सर्व पाळणाघरांना कंपल्सरी करण्यात येईल. नक्की धन्यवाद पंकजाताई, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. जय महाराष्ट्राला. तर या चिमुरड्यांच्या प्ले ग्रुपमधले हे धक्कादायक 2 प्रकार आपण पाहिले. त्यामुळे तुमच्या जर चिमुरडा काही तक्रारी करत असेल, तुमचं बाळ काही तक्रारी करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दोन्ही प्रकार हे अत्यंत किळसवाणे आहेत. जय महाराष्ट्राचा तुम्हाला घाबरवण्याचा, कुठल्याही प्रकारची भीती घालण्याचा उद्देश नाही आहे. तर अशा प्रकारेच तुम्ही सावध व्हावं यासाठी ही दृश्य आम्ही तुम्हाला वारंवार दाखवली. तेव्हा तुमचा चिमुरडा, तुमचं बाळ जर कुठल्या प्रकारची तक्रार तुमच्याकडे करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याची योग्य वेळी दखल घ्या.